हरिओम सगळ्यांना. आज आपण शिकत आहोत रेखीचा वापर कसा करायचा. 3 वेळा रेखीला कॉल करा. रेखी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो. माझा आज्ञाचक्राजवळ चेंडू सारखा हात करा. हातात चेंडू पकडलाय कल्पना करा. आणि म्हणा, माझा आज्ञाचक्र बॅलन्स कर, ऊर्जावान कर आणि नकारात्मक ऊर्जांपासून संरक्षण दे. क्लीन कर, क्लीन कर, क्लीन कर, क्लीन कर. बघा आता आज्ञाचक्र क्लीन व्हायला लागल. त्याचप्रमाणे असे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एनर्जी जाणवणार चक्रांवरती. आणि प्रत्येक ठिकाणी खाली खाली हात न्यायचा. मग आज्ञाचक्र झालं की इथं थ्रोट चक्र असतं गळ्यापाशी. छातीच्या 2 निपलच्या मध्ये अनाहत चक्र असतं. नंतर त्याच्या खाली छातीचा खड्डा असतो तिथं मणिपूर चक्र असतं. बेंबीच्या खाली 2 फूट स्वाधिष्ठान चक्र आणि आउटलेट आणि सेक्शुअल पार्टच्या मध्ये आपलं मूलाधार चक्र असतं. तर अशी चक्र हिल करायची दररोज. ही चक्र हिल करायचं सांगितलं. आता वॉटर चार्जचं शिकवतो. पाणी घ्या. तुमच्याकडे पाणी असेल ग्लास घ्या भरून. आता मी जे काही तुम्हाला वॉटर चार्ज शिकवणार आहे ही वॉटर चार्ज थेरपी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी असते. म्हणजे तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल तर त्याला अभ्यास व्हावा, त्याचा अभ्यास करण्याचं मन हो, तर रेकी देऊन आपण करू शकतो. त्याच प्रमाणे आपण बाकी काय आजारी माणूस असेल किंवा आपलं मन बदलवायचं की आपल्या विचार आचार बदलवायच्यात तर यासाठी वापर करतो. आपलं शरीर ऊर्जावान राहावं, आपल्या शरीराला जे काही कमतरता वाटतात त्या गोष्टी मिळाव्यात या पाण्याच्या ऊर्जेतून त्यासाठी. आता ग्लासचा डाव्या हातावर ठेवा असा आणि उजवा हात पिरॅमिड सारखा करायचा. पिरॅमिड म्हणजे हातात खड्डा, मध्ये खड्डा आणि वरती चढ म्हणजे ग्लास ठेवा इथं हातावर तळव्या आणि असं पाहत ग्लास वर हात घेऊन जा असा बरोबर पामचक्रा. आणि म्हणा, हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझं पाणी जल हे ऊर्जावान कर, ऊर्जावान कर, ऊर्जावान कर. यामध्ये सकारात्मक ऊर्जा भर, सकारात्मक ऊर्जा भर. माझ्या शरीरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाऊ दे आणि माझं जीवनात चांगले विचार, चांगले आचार आणि शरीरातली नकारात्मक ऊर्जा सगळी नष्ट होऊ दे, नष्ट होऊ दे या जलाने. पाण्याची ग्लास घेऊन चेक करा तुम्ही व्यवस्थित. पाणी प्युरिफाय कर, प्युरिफाय कर. रेकी ऊर्जा पाणी प्युरिफाय कर, प्युरिफाय कर, प्युरिफाय कर. पाण्यातले सगळे नकारात्मक घटक दूर कर, सकारात्मक ऊर्जा भर. माझ्या सगळ्या शरीराचं पुनर्भरण होऊ दे या जलाने, पुनर्भरण होऊ दे, रिज्युएशन निर्माण होऊ दे. जरा एकी द्या त्याला तशी 2-3 मिनिट जरा बस आलं की गडबड करणार. जाणवतोय का सगळ्यांना? वॉटर मध्ये चेंजेस जाणवतात का बघा पिऊन. एक एक गोट प्या. आणि आधीच पाणी तुमच्या घरात पिलाच असाल तुम्ही दिवसात. आता हे पाणी पिऊन बघा पाण्यामध्ये काय चेंज जाणवतोय बघा. जाणवतोय का चेंज? हो सर, जाणवतोय चेंज. व्हेरी गुड. टेस्ट पाणी पिलंय. बदलली पाण्याची. हा, चव वेगळी लागतीये सर. हॅलो, या टेस्ट पाण्याने आजारी माणसाला दिलं ना सलाईनगत पाणी काम करतंय. म्हणजे तुम्ही जेवढी सलाईन लावता त्यापेक्षा दुप्पट ऊर्जावान देतं आणि त्याला ऊर्जा नवीन सेल्स निर्माण करतं. आणि त्याच्या शरीराचं पटकन पुनर्भरण होतं. म्हणजे त्याचं शरीर ताकदवान होतं आणि हाडं बिडं भरून येतात पटकन. ऍक्सिडेंट झाला असेल, पॅरालिसिस झाला असेल किंवा कॅन्सर असेल, त्याने दररोज जर पाणी चार्ज करून पिला तर तुमचे इथंच तुम्हाला 30-40% फरक पडून जाईल डेली लाईफ मध्ये. आलं लक्षात? तुमचे ऑटोमॅटिक चेंज व्हायला लागेल बॉडीमध्ये सगळे. कुठलं आखडण जकडण असेल, वातपित्त कफाचा त्रास असेल, असं करून प्यायचं पाणी. आलं लक्षात? किंवा कुठल्या मिटिंगला चाललाय, चांगलं तुमचं पॉझिटिव्ह नेस राहावा,
नकारात्मक बाधा आहे तर म्हणायचं या जलाने माझ्यातली नकारात्मक बाधा जाऊन दे, नकारात्मक विचार जाऊन दे, अमुक तमुक. आणि पाणी प्यायचं, मन शुद्ध होतं आणि शरीरात बी शुद्धता पसरते. रक्तामध्ये सुद्धा का वॉटर लेवल लागते माहिती आहे ना? आता रक्त पळेल का? हा सर, हे पाणी देऊ शकते का मुलाला मी? कोणाला बी देऊ शकता. एक हांडा भरायचा दररोज, रेकी द्यायची त्या हांड्याला आणि दिवसभर पेत बसायचं. नवऱ्याला प्रेमाने हातात घ्यायचं, पाणी द्यायच्या आधी असं हातात घ्यायचं आणि असं वर धरायचा हात, म्हणायचं नवऱ्याने माझं सगळं ऐकू दे. नवरा मुठीत राहू दे म्हणला तर नवरा 4 दिवसात तुमचं ऐकायला लागेल. म्हणजे नवरा बायकोला पाणी देत असेल तर बायकोला ताव दे म्हणायचं, बायकोने नीटनीटकं ऐकू दे, सगळं वाट टाळून दे, बायची बुद्धी जाग्यावर होऊ दे, भांडणं थंड तळू दे, घर एकत्र राहून दे आणि द्यायचं पाणी. अच्छा, ठीक आहे. थँक्यू लेट सर. पण फरक पडेल हळूहळू. ठीक आहे. म्हणजे सांगतोय एक इंटेन्शनल. पाण्याचं सायन्स माहिती आहे तुम्हाला. तुम्ही पाणी समोर ठेवलं, त्याला नकारात्मक बोलला साखर, पाणी सगळं ऐकतं. तसंच त्या पाण्यात हे रेखीचा जर वापर केला तर फास्ट काम करतं. सिम्बॉल जर वापरलं तर त्या दुगणं फास्ट काम करतं. म्हणजे हळूहळू त्याचा बदल होत राहतो. आलं लक्षात? तुम्हाला ते सेकंड लेवल मध्ये खूप असतं सिम्बॉल्स हे शिकायला. पाण्याचा वापर कसा करू शकतो आपण आणि चालता बोलता करू शकता तुम्ही. अनेक गोष्टीमध्ये सिम्बॉल लागतात त्याला. कळलं? पटकन काम होतं. आलं लक्षात? नेक्स्ट, अन्न. आपलं अन्नचं का चार्ज करायचं असतं किंवा का एखादा व्यक्ती आजारी असेल, त्याला खावत नाही, पिवत नाही, विकनेस असतो, तेव्हा खाल्लं तरी पचत नाही. पण जेवढं अन्न जाईल, अपेक्षित ऊर्जा मिळावी, त्याचं शरीराचं पुनर्भरण व्हावं, मग ते अन्न खाद्याला द्यायचं चार्ज करून. तसंच त्या माहिती सांगतोय आधी. त्याचप्रमाणे एखाद्या जेवायची इच्छा नसते आपली किंवा कोणी काय जेवणात घालतंय असं वाटतं, त्यावेळी रेकी क्लीन करायचं अन्न आणि ते अन्न खायला द्यायचं. किंवा आपलं आपलं खायचं, म्हणजे त्यातली कुठले इंटेन्शन टाकलेले किंवा बाधा कुठलं काय मंत्र म्हणून टाकलेले सगळं निघून जातं त्यातलं रेकीने. म्हणजे तुम्हाला जी काय करणी बाधा करतं तुमच्या पायाखालची माती, स्त्री पुरुषाचे इनर घेतले जातात. अंडरपॅन्ट असो किंवा बनेल असो, शर्ट असो, धागे असो, केस असो, तुमच्या पायाखालची माती असो, तुमच्या अशा काय काय वस्तू असतात त्या वस्तूंशिवाय तर तुमचं कोण काय करू शकत नाही. आलं लक्षात? मग तुमचे कुठली गोष्ट असेल तुमच्याशी कनेक्टेड. आता का कोणाकोणाचे कपडे चोरीला जातात महिलांची, कधी ऐकलं असेल तुम्ही. तर आता आमच्याकडे खूप असे अनुभव येतात. तर या गोष्टी वशीकरणसाठी वापर केला जातो याच्यासाठी. त्यासाठी आपण आपलं कसं सुरक्षित राहील त्यासाठी मेथड असतात. आणि यामध्ये आपण बघतो कोणाच्या जीव वाटत नाही किंवा त्याच्या पाया पडू वाटत नाही. इच्छा नसताना फक्त नावासाठी करावं लागतं, प्यावं लागतं. त्यावेळी आपण चहा घेतला किंवा पाणी घेतलं किंवा अन्न घेतलं तर त्याला रेकी द्यायची. या अन्नातील सगळ्या नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. किंवा एखाद्याच्या घरी जेवाय गेलाय, नवरा बायकोची भांडणं झालीत किंवा तुमच्या घरी भांडणं झाली, तर ते अन्न गोड लागतं का तुम्हाला? चव बदलून जाते. किती प्रेमाने बनवा, नंतर भांडणं होऊ द्या. अन्नालाही भाषा कळत असते. ज्यावेळी कोणी काय तुम्हाला खाया देतं, काय जातं, त्यावेळी अन्नाला प्युरिफाय केलं, क्लीन केलं, तर त्या अन्नातली त्याचे इंटेन्शन किंवा त्यांनी कुठलं काय मंत्र, उदी टाकली असेल वेगळ्या गोष्टीसाठी, ते निघून जाते. आणि तुम्हाला जे लागतंय, गरजेचं आहे तेवढं शरीराला मिळतं. अशी रेकी प्रोटेक्शन देते आणि खाण्यातूनच अनेक प्रकार घडवले जातात किंवा कपडे, अनेक माध्यम आहेत त्याला. आता मी सांगेल तेवढं कमीच पडतात. आलं लक्षात? फोटोच्या माध्यमातून बी होतं. तर आपण कसं इतर ठिकाणी जाऊ किंवा हॉटेलमध्ये गेलाय, अन्न बाधू नये, तिखटपणा कमी करायचा आहे, अन्नाचा तिखटपणा वाढलाय, तिखटपणी कमी करायचा आहे, मीठ वाढलंय, मीठ मेंटेन करायचंय, आपली चरबी कमी करायची, ते अनेक गोष्टींसाठी असेल त्याचा आपण उपयोग करत असतो. ठीक आहे. अन्नाचा वापर अन्नावर रेकी देत असतो. मग आजारी माणसापासून, लहान मुलापासून, मोठ्या माणसापर्यंत या गोष्टीचा चांगल्यासाठी वापर करायचा. खायला काय असेल प्रॅक्टिकल साठी तर तुमच्यात बनवलं तर असेल, जेवाय बनवलं असेल तर घ्या. प्रत्येक वेळी वॉटर चार्जेस करायचं असतं मित्रांनो. घरातला तुम्ही एक हांडा ठेवला ना चार्ज करून तरी काय प्रॉब्लेम नाही. परंतु बाहेर गेल्यावरती हॉटेल असेल किंवा मी कुणाबर गेला कोणाच्या घरी खाताय त्यावेळी त्यांचं इंटेन्शन तुम्हाला माहित नाही. तुम्हाला हे माहिती आहे की तुमच्याच घरचे तुमच्या लोक तुमच्यावरती काहीतरी करतात, कुठून तरी कळतं. तरी तुम्ही काय करू शकत नसता. आणि तुमचीच लोक तुमची दुश्मन असतात, जवळचीच, लांबची नसतात. लांबच्या लोकांना काय तुमचं घेणं देणं आहे? तुमचीच लोक तुमच्या जीवावरती उठलेली असतात, दुसरी कुणी नसतं. भांड्या भांड्या शेजारी असेल तर भांड्याचं भांडं वाजतं.
खडखड आवाज येतो, नाही तर नाही येत. अरे घ्या की हातामध्ये खायला पियला काय तर, बसला का अगं का आणून द्यायचं घरच्यांनी ते बी. नाही शहाणे कुठले. अन्नातले विषारी घटक काढायचे असतील, लूज मोशन होतात ना कधी कधी, पाणी चार्ज करून पेला ना लूज मोशन थांबतात. अशा अनेक गोष्टींसाठी उपयोग करतो तो हेल्थसाठी. आणलं तर का तर आणलं माझं आणलं दादा आणलं. घ्या हातामध्ये अन्न जे काय आहे ते, हातामध्ये घेतलं म्हणजे घेतलं. ताट समोर घ्या, दोन्ही हातात रेखी ऊर्जा प्रवाहितो म्हणा खाली ठेव. हे रेखी ऊर्जा हात अन्नावरती हात न्या, असा वर 4 बोटाचा अंतर ठेवा किंवा 3 बोटाचा. अन्नावरती हात धरा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझं अन्न प्युरिफाय कर. म्यूट करता का? हे ब्रह्मांडीय ऊर्जा, माझं अन्न प्युरिफाय कर, ऊर्जावान कर आणि सकारात्मक ऊर्जाने त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा स्थापित कर. त्यातले सगळे नकारात्मक घटक काढ. या अन्नाने माझ्यामध्ये प्रोटीन्स, विटॅमिन्स मेंटेन होऊ दे. जे कमी घटक आहेत ते घटक चांगले वाढू दे, प्रोटीन, विटॅमिन, आणि शरीराला पोषकता देऊ दे. या अन्नातील कुणाचे चुकीचे इंटेन्शन्स निघून जाऊ दे. वाईट विचार असतील या अन्नात कुणी इंटेन्स केलेले ते सगळे नष्ट होऊ दे. 5 मिनिट रेकी द्या त्याला. बोट जुळवून धरायची सांगितले, उगा उगती त्याला हे करायचं नाही, असं फास्टून धरायची नाही. एनर्जी ड्रेन नाही झाली पाहिजे. किडनी फेलला बी चालतं, नका टेन्शन घेऊ, ही काम करते रे, सगळ्यावरती काम करते. आता अन्न खाऊन बघा कसं लागतंय, काय टेस्ट बदलली. सर खोकल्यावर पण बरं वाटेल का मला? हॅलो. अरे खाऊन पिऊन बघा की, तुम्हाला खोकला राहून दे म्हणायचं मला. तुम्ही म्हणल्याशिवाय काय विचारत असं, खोकला सगळ्यावरती चालतं म्हणल्यावर सगळं येतं ना त्यात. अच्छा. चला खाऊन बघा काय टेस्ट लागते. चालेल. टेस्ट असं सांगता येत नाही नक्की सर, पण हात भरपूर असं हात सॉलिड गरम झालाय. टेस्ट चेंज होते अन्नातली. आपल्याला ऊर्जावान अन्न मिळतं, आपल्या शरीरात जे घटक गरजेचे आहेत तेच. जाणवतंय काय? म्हणणार काय सर गिळू द्या की तर, तसं काय सांगू अशी लोक. तर हम्म माझं जेवण झालेलं आहे. आम्ही आहे ना 7 वाजता जेवण करतो, म्हणून आता हम्म. ते 9 वाजले तर कसं काय? मला आता मी काय करणार, तुम्ही ज्यांनी खाल्लंय त्यांना विचारलंय, ज्यांनी नाही खाल्लं त्यांना कुठं काय बोलायला लावलंय. आलं लक्षात? जे खाताय त्यांनी सांगा काय चेंज जाणवतो. सर छान लागते दादा, खूप चालतंय सर. चविष्ट लागते. अन्न खूप चविष्ट हम्म. लागते. आणि आम्ही तर सांगितलं आमचे जे जे आजार आहे ते निघू दे. आता पाहू संध्याकाळ, म्हणजे आता 2-3 तासांनी काही फरक पडतो आता. आम्हाला जे त्रास आहे ते आम्ही म्हटलं की हे आमचे त्रास म्हणजे अन्नाने नष्ट होऊ दे, अन्न त्याला खाल्ल्याने. दररोज करावं लागतं काय, एका दिवसात करून म्हणसाल ते काय आज पहिला चमत्कार दिवस नाही आहे, रोज करताना. करू रोज करू. दररोज करायचं असतं. ठीक ठीक आहे. आहे. अन्न पाण्याचा उपयोग कळाला तुम्हाला? गोडवा हम्म. वाटतोय ताटामध्ये, हम्म. गोडवा वाटतोय. व्हेरी गुड. ऑटोमॅटिकली ती चेंज होतात. आपण काय नाही युनिव्हर्स करत असते. म्हणजे आपण दररोज जे काय करतो त्या स्वयंपाकामध्ये जर तुम्ही इंटेन्शन टाकून स्वयंपाक केला तर स्वयंपाक खूप गोड होतो, म्हणजे रेखी देऊन केला. परत तुम्ही जेवण वाढताना रेखी देऊन दिलं किंवा रेखी देऊन म्हणाला की माझ्या सासू सासऱ्याने ऐकू दे, माझे सासू सासऱ्याने नवऱ्याने ऐकू दे, इंटेन्शन टाकलं, नवरा सुधरू दे, जे काय तुम्हाला वाटतं, किंवा ऑफिसमध्ये असाल किंवा एम्प्लॉयने माझं ऐकू दे, बॉसगिरी म्हणजे असतं रिलेशन चांगलं बिल्टअप होऊ दे यांच्यावर.
ऑटोमॅटिक बिल्ट होत जातं. त्याला वेळ द्यावा लागतो पहिल्या लेवलमध्ये. ठीक आहे, हळूहळू अनुभव येतात. आलं लक्षात? 5-7 मिनिटं त्याच्यावर होल्ड करायचं दररोज, म्हणजे रेकी त्यात उतरली पाहिजे. बरोबर. हो. बारकी पोरं मोबाईल बघतात, कार्टून बघतात, त्यांना पाणी अन्न असं चार्ज करून द्या, फरक पडेल त्यांच्या एनर्जीमध्ये. अभ्यासाला लागू दे असं म्हणा, ते अभ्यास करायला लागेल असा उपयोग होतो. ठीक आहे, वॉटरच्या अन्नाचा. आता तुम्हाला चेहऱ्यावरती फोड्या वगैरे आल्यात, डिस्कनेक्ट करावं लागतं. मी शिकवतोय, सरळ सरळ चाललंय माझं, म्हणून डिस्कनेक्ट 100% नंतर करावं लागतं काम झाले की. म्हणून काल डिस्कनेक्ट कसं करायचं शिकवलंय ना मी. गुणुले चिन्ह, बेंबी समोरून. हॅलो. आता दुसरी गोष्ट तुम्हाला जे सांगितलं, म्यूट राहा सगळ्यांनी. आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपलं ब्युटी पार्लर आहे किंवा आपलं सलूनचं दुकान आहे किंवा आपण बाहेरच्या अनेक लाखो रुपये घालून क्रीम आणतो किंवा काही क्रीम आपल्यावरती नकारात्मकता येते की स्किन जळायला लागते, व्हाईट होते, आणखी प्रकार काय काय होतं. त्यावेळी आपण आपल्या स्किनला जर रेकी दिली किंवा आपल्या क्लायंटच्या स्किनला जर रेकी दिली किंवा आपल्या डब्यांना रेकी दिली किंवा आपल्या गोळ्या रेकी दिली धरून चला कॉस्मेटिकला, तर त्याचा साईड इफेक्ट होत नाही चेहऱ्यावरती कोणाच्याच. दुसरी गोष्ट, चेहरा क्लीन होतो आणि मऊ होतो, पोच आणि तेज वाढायला लागतं, ग्लोविंग दिसतं, ब्युटिफुल दिसतं. आणि रेकीच्या वापराने होतं. आता तुमच्या चेहऱ्यावरती पुरळ्या असतील तर हात लावा तुम्ही, असा रेकीला कॉल करा आणि म्हणा की माझ्या चेहऱ्यावरले सगळे डाग धब्बे, वांग आणि काय म्हणतो आपण त्याला, पुरळ्या सगळ्या निघून जाऊन दे, हार्मोन्स बॅलन्स होऊन दे. ऑटोमॅटिकली काय व्हायब्रेशन जाणवतात चेहऱ्यावरती बघा. चेहऱ्यावरती असा हात धरायचा, पिरॅमिड सारखा, नाही तर काय काय अशा आरशात बघितले सारखे करतात नव्या नवरी सारखं. जसं सांगितलं तसंच करा. सर, गुरुजी, काय हा आपली जी औषधं आहेत दुखण्यावर वगैरे, तर मग त्या गोळ्यांनाही असं हात ठेवून म्हटलं तर पॉझिटिव्ह चालेल की ना? शिकवतोय ते करा ना अगोदर. तर धीर धरा ना जरा. लय काय तुम्हाला, अ, फील करा ना जे शिकवतोय ते. मन पुढचं 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 नुसतं सवय लागली. बघा ना आपल्या हात चेहऱ्यावरती काय फील होतंय, काय फील नाही होत, जाणवतंय काय? ते सॉलिड व्हायब्रेशन, माझा हात ते लिटरली व्हायब्रेट होतो. व्हायब्रेशन येतंय येतं खूप. सगळं. हो. गरम ते व्हायब्रेशन आपल्या होते स्किन मध्ये कमी असतं, सर. काय असतं. गरम वाटतंय चेहऱ्यावरती गरम हो. असं. सगळी नकारात्मकता निघून जाते, स्किन ग्लो होते. बरेच हिरो हिरोईन्स या रेखेचा वापर करतात आपल्या नॅचरल थेरपी म्हणून. तुम्ही उदाहरणार्थ गोविंदा, उदाहरणार्थ हेमा मालिनी घ्याल, त्याचे ऑन रेकॉर्ड स्टेटमेंट आहेत रेकी विषयी, जाऊन बघा तुम्ही. आलं लक्षात? अनेक मोठी मोठी शिकतात लोक, सेलिब्रिटी आणि हेमा मालिनीचे बघितलंय मी त्या हेर. पॉलिटिकल लोक बी शिकतात. ठीक आहे, अनेक अनेक कामं होतात ना पहिल्या, सेकंड, थर्ड लेवल मधून. मग आणखी तुम्ही मजा येते, काम होणारे का असतात फास्ट मध्ये तिथं आणि पटापट. दुसरी गोष्ट, जो लोक औषधं घेतात त्यांच्यासाठी आपली औषधं सगळी आणायची, एकदा समोर मांडायची आणि हे असतील कोण खात औषध त्यांच्यासाठी सांगतोय. आणि रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो. पहिली गोष्ट म्हणायची, रेकी ऊर्जा माझ्या औषधातील सगळी नकारात्मकता का नकारात्मक जे घटक असतील ते नष्ट कर, माझ्या शरीरासाठी जे हानिकारक असतील ते घटक नष्ट कर. तिसरी गोष्ट म्हणायची, रेकी ऊर्जा रेकी ऊर्जा. दुसरी गोष्ट की माझे औषध ऊर्जावान कर, माझ्या शरीरात मला सपोर्ट करून दे आणि जे काय आजार त्रास आहेत त्या गोळ्या खाऊन लवकरात लवकर बरे होऊ दे आणि गोळ्यांना ऊर्जावान कर. तिसरी गोष्ट, आणि गोळ्या ऊर्जावान करायच्या, 5 मिनिट रेकी द्यायचे आणि खायचं. तुमचा आजार बरा व्हायला तुम्हाला खूप लवकर फायदा होतो. कळलं? त्या गोळ्यांचा आपण प्रयोग, गोळ्या आपल्या आपल्या खातात चालणार, डायबिटीस हे त्याच्या, तर त्या खाऊन बघा, रेकी देऊन खाऊन बघा, तुमच्यामध्ये खूप लवकर अंघोळीचा बदल पाणी होईल. होऊ शकतो का? कोणाला स्किनचा प्रॉब्लेम जास्त असेल तर तुम्ही अंघोळीचं जर पाणी दुसऱ्याला पहिल्या लेवलमध्ये बघा माहिती सांगत नाहीत नीट. पहिल्या लेवलमध्ये दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला हील करायचं नसतं.
त्याच्यात जेवढी टच थेरपी, त्यामुळे कुठलीही नकारात्मकता पटकन तुमच्या शरीरात शिरते. इथं कुठलंही पाहिजे प्युअर प्रोटेक्शन घेता येत नाही. सेकंड लेवलमध्ये सिम्बॉल असतात, ते मंत्र असतात, त्याचं प्रोटेक्शन असतं. त्यामुळे तुम्हाला कोणी छेद मारू शकत नाही. ओव्हरऑल लॉक करत असतो आपण शक्तिपात देऊन देऊन. पहिल्या लेवलमध्ये दुसऱ्याला काहीच झटायचं नाही, आपल्यासाठी झटायचं आणि ही वैयक्तिक आहे रेकी. दुसऱ्या लेवलमध्ये इतरांसाठी मॉब मध्ये मास हिलिंग सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तर थोडं कंट्रोल करा. जादू दाखवायचा आला तुमच्यावर उलटा जादू झाली तर तुम्ही काढायला तिसरीकडे जादूगाराकडे जावं लागेल. याची काळजी घ्या की कुठंही कुणावरती वापर करू नका. आपण रेकीचे माध्यम आहोत, आपण रेकी डॉक्टर नाही किंवा देव नाही. आपण बस बोलवतोय आणि म्हणतोय त्याला मदत कर, साध्या सरळ भाषेत. आपला काय रोलच नाही, आपण फक्त बसतोय आणि आपण हात करून बसतोय, डायरेक्शन देतोय, बस एवढंच आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतःला लय दीड शहाणं समजू नका, लय बी शहाणं समजू नका. गपचिप अहंकार बाजूला ठेवून शिका आणि त्याचा वापर करा. आलं लक्षात? नाही तर बॅकफायर होत असते रेकी. की कोणी सांगणार नाही तुम्हाला, कार्मिक इम्प्रेशन तुमचे पडतात. आलं लक्षात? तुम्ही बघायला गेलात तर डॉक्टर मिकाऊ सरांचा अटॅकने मृत्यू झालाय बघा, स्ट्रोकने. गुगलला चेक करा. टाकाटा मॅडमचा शेवटी 81 वर्षी कॅन्सरने मृत्यू झालाय. रेकीच करत होते आयुष्यभर. परत जिजारो हायाशी यांनी सुसाईड केले. तुम्हाला त्याचे लगेच पैसे कमवणारी लोक किंवा आज पैशाच्या मागे खूप लागतात लोक, कंटिन्यू बॅच घेतात तो महिन्याला एक एक प्रत्येक. हे कार्मिक इम्प्रेशन असे पडतात, तुम्हाला पैसा बिसा मिळतो. पण तुम्ही जे जे काय करता लोकांना नीट शिकवण नाही किंवा लोकांचे काय काय लागतात आशीर्वाद शिवाय, त्याचे कार्मिक इम्प्रेशन असे पडतात. मग आता त्यांनी स्वतः साधना केली, डॉक्टर मिकाऊ सरांनी, तरी बी त्यांचा मृत्यू कसा झाला, स्ट्रोकनी झाला. 67व्या वर्षीच. लक्षात ठेवा काय तर. हे तुम्ही काळजी घ्यायची असते. आपल्यावरती बॅकफायर नाही होणार. आपली भक्ती, विश्वास आणि श्रद्धा आणि नमतेपणा. नमणे म्हणजे अहंकार सोडून करायचं की हे देवा तूच करतोय, मी फक्त निमित्त माध्यम आहे. विद्या गुरुली मॅडम, जरा म्यूट ठेवचाल का? काय गरज आहे का काय माईक चालू करत बसायची? मी समजून सांगतोय काय, मला भीती नाही घालायची तुम्हाला, समजदारीने सांगायचे बाळांनो. कुठलीही गोष्ट असते ना, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. तुम्ही अणुबॉम्ब जरी घेऊन फिरला, तो लोकांना मारू शकतो हे तुम्हाला माहिती आहे, पण तो तुम्हालाही मारू शकतो हे माहित असायला हवं. इथं घेऊन फिरताय बंदूक, उलटी गोळी जर फिरली तरी तुमच्यावरती येऊ शकते की नाही. मग ते कुठलं निमित्त होईल सांगता येत नाही. म्हणून आध्यात्मिक विद्यांचा वापर जेवढा चांगला कराल, समाजासाठी कराल आणि चांगल्या पद्धतीने प्रामाणिकपणे शिकवाल, तेवढं तुम्हाला बेटर असतं. नाहीतर चुकीचा वापर केला ना बाळांनो, का अध्यात्म तुमचा काहीच उपयोग नाही. तुम्ही शून्य आहात, अहंकारी आहात. तांत्रिक लोक अहंकारी असतात. त्यांना त्यांच्या तेवढ्या सिद्धीवरती विश्वास असतो, देवावरती विश्वास नसतो. म्हणून भक्त प्रल्हादाला देव वाचवाय येतो, पण तांत्रिकाला वाचवाय कोणीच येत नसतात. पिशाच योनीत घुमतात, मरताना किडे किडे पडतात. तुम्हाला खूप ताप देतील, आता काय करतील फळानं. पण त्याची एकदा अधोगती सुरू झाली ना, त्याचं भरलं ना प्याला, कुणीच वाचवू शकत नाही दादा. कुणीच नाही. कुणाला काय शरण गेला तो, इतकी बेकार असते. म्हणून सांगतो, चमत्कारांच्या लय नादी लागायचं नाही, कोणाचं वाटोळं करण्याच्या नादी लागायचं नाही. आपलं चांगलं करण्याच्या नादी लागा. आपल्यात वेळ घालवा, आपल्यात वेळ इन्व्हेस्ट करा. लोकांच्यात इन्व्हेस्ट करू नका वेळ. आपलं काम भलं, आपला विकास भला, आपण भलं. कशाला कुणाचं काय पाहिजे, आपला देव भला बस, आणि मी भला. दुसरी गोष्ट असते, आपल्याला 24 पॉईंटचं हिलिंग करायचं असतं बॉडीच्या. तर त्यासाठी आपण हे करणार आहोत. ओरा कशी क्लीन करा शिकवतो तुम्हाला. आता ओरा रेकीला 3 वेळा कॉल करा तुम्ही. ओरा क्लीन करताना रेकीला 3 वेळा कॉल करा. रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो. आपल्या शरीरावर मोबाईलवर असा कसा स्वॅप मारतो, तसं आपण उभा राहायचं किंवा खुर्चीवर बसायचं. डोक्यापासून पायापर्यंत 50 स्वॅप मारायचे. मला काय कळत नाही त्याचं. ते मोबाईल हँडल करणाऱ्यांना कोण करा. ठीक आहे, रेकीला कॉल केला, आपला स्वॅप असं नाही करायचे येड्यांनो. इकडे बघा की मी काय करतोय, स्वतःवर मारायचे स्वॅप. आतल्या बाजूने हात घ्या असा,
डोक्यापासून पायापर्यंत असा. आणि आपला ओरा व्हाईट होत चाललाय, कल्पना करायची. रेकी एनर्जीने आपण ओपरावाला क्लीन करतोय. असं 50-60 वेळा करायचं रोज. ज्यांच्यात बाद आहेत त्यांनी आपला ओरा क्लीन करून टाकायचा. आरशात बघायचं, आरशाच्या समोर उभा राहायचं आणि पाठीचा जो ओरा असा क्लीन करायचा की पाठीचा ओरा क्लीन होतोय, क्लीन होतोय, क्लीन होतोय. ओरा क्लीन करताना खाली मिठाचं पाणी ठेवलं तर त्या ओराची घाण निघते का नाही, आपली कचरा जाळताना आपण टोपलीत भरतून बसतो, तसं ह्या ओराची घाण मिठाच्या पाण्यात जाते. खाली कल्पना करा किंवा मिठाचं पाणी ठेवा. ते नाही जमलं तर तर काय करायचं, आपल्या शेजारी एक भट्टी अग्नीची कल्पना करायची आणि त्या अग्नीच्या भट्टीत टाकतोय आपण कल्पना. हवन कसं बघता, हा असा घेतोय ना, हवन मध्ये जातोय ओरा सगळा आपलं, म्हणजे जी काय नकारात्मकता आहे ती बॉडीची, जेणेकरून बॉडी प्युरिफाय होते. आणि लक्षात ओरा क्लीन होऊन जातो याने. जेवढा आपण आपला ओरा क्लीन करल, जेवढा आपण आपला ओरा चांगला ठेवल, तेवढा आपला ओरा चांगला होतो. आणि बाहेरच्या कुणाचाही किंवा कुठल्याही चुकीच्या विद्येचा परिणाम किंवा बाधा असेल कुठली किंवा भुताटकी असेल, ती कमी व्हायला लागते ओरा क्लीन केला की. आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागतं. वाटतंय का? आलं लक्षात? मिठाचं पाणी घेतलं खाली पायाच्या तिथे साईडला आणि त्याच्यात केलं कल्पना तरी चालतंय. ते नाही जमलं तर अग्नीची कल्पना करायची ना, अग्नीमध्ये जाऊन सगळं जळतंय, ग्राउंडिंग होती, एनर्जी डिस्ट्रॉय होते, कल्पना करायची. मग तुमच्या बघा लय फ्रेश वाटायला लागतं. तुमचा ओरा एकदम वाढत जाईल ना, एनर्जी वाढत जाईल ना, तेवढी नकारात्मकता कमी होत जाते. आणि ही सिस्टीम खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं कराल ना हे तुम्ही, तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होत जाईल. आलं लक्षात? तुम्हाला जाणवतोय का काही इफेक्ट बॉडीवरती? काय फील होतंय आता तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये? मुंग्या डोक्यात, मुंग्या ते पाठीत मुंग्या आल्यासारखं वाटतं. हा. छान वाटतंय. संपूर्ण शरीराला व्हायब्रेशन जाणवते सर. हम्म. तुम्हाला फ्रेश कसली वाटतं. बाधा हलकं असते, काही बी करून द्या, पण दररोज हलकं हे वाटतंय. तुम्हाला जिथून करावं हात फिरवतोय तिथं थंड थंड होत जाते असं. व्हेरी गुड. शांत वाटतंय सर. शांत. ज्यांना बाधा येते किंवा म्हणता ना मला अमुक झालंय, फलानं झालंय, ह्याने केलंय, त्याने केलंय, कुणी केलंय काय घेणं देणं नाही. आपण कसं नीट राहायचं याकडे ध्यान ठेवायचं. कळलं का? त्याला बळ द्यायचं नाही, त्याचा विचार करून. आपण आपल्याला बळ द्यायचं की आपली नकारात्मकता कशी कमी होईल. समजलं? छान वाटतं. पॉझिटिव्ह राहायचं. तर ओरा दिवसात म्हणजे असं त्याला काही लिमिट आहे, किती वेळा क्लीन करायचा बॉडीचा? 100-150 वेळा जेवढं स्वॅप मारताल ना स्वतःहून, तेवढी तुमची नाही, एनर्जी निघून जाते निगेटिव्ह. दिवसात हे प्रोसिजर किती वेळा करायचं? किती वेळा करा, वेळ मिळाला की करा, मजा येईल तुम्हाला. ओके. ओरा कसा बघायला सांगितलं ना तुम्हाला. पिंपळाच्या पानावर जर तुम्ही असा हात ठेवला, 5 मिनिट कंटिन्यू बघायचं, परत हात काढायचा, पिंपळाच्या पानावर कलर दिसतो, तो तुमचा ओरा. ठीक आहे. दुसरी गोष्ट, पितळाकडे असा हात करायचा, भिंत असते पांढरी पांढरी भिंत किंवा पांढरा कागद, असा हात ठेवायचा आणि ह्याच्यामध्ये बघायचं. 60 सेकंद तुमचा ओरा तुम्हाला दिसायला लागतो. तिसऱ्यांदा मी सांगितलं होतं, आरशासमोर जा आणि आरशाकडे थर्ड आय मध्ये एकदम बघत राहा कंटिन्यू. तुमच्याच आरशात तुम्हीच बघायचं तुमच्या थर्ड आयकडं. आणि बघता बघता डोळं बंद करायचं आणि परत लगे उघडायचं. कलर दिसतो आपल्या ओराभोवती, तो तुमचा कलर. म्हणजे त्याची सिस्टीम असते बाळांनो. म्हणजे जसं की बघा, आता येल्लो कलर घेतला तर तुमचं जीवन येल्लो असेल, त्याचं एजी नसतं. तुम्ही एनर्जेटिक असता पण काम करत नाही, कम्पॅसिनेट असता आणि तुम्हाला प्रेमळ असता, ऑप्टिमिस्टिक असता. परंतु प्रेमळपणाचा फायदा घेतला जातो तुमच्या. तुम्हाला जे वाटत असतं काय काय करायचंय ते नुसतं वाटत राहतं आणि ते होत नाही. म्हणजे थोडासा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. रेड कलर जो असतो तो पॅसिनेट असतो, ऍक्टिव्ह असतो, इंटेन्स असतो आणि कॉन्फिडन्स असतो. अपॉलॉजिटिक अनअपॉलॉजिस्टिक असतो, माफी बिफा मागायच्या भानगडीत पडत नाही, रागीट असतो, क्रोधित असतो. आणि ह्याच्यामध्ये बी निगेटिव्ह एनर्जीचा त्रास असेल तर हा खूपच क्रोध करतो, मारायच्या भांडणं करायच्या भूमिकेत सतत असतो. ब्ल्यू कलरचा असेल ओरा तर थोडासा शांत असतो, कधी कधी थोडासा दाखवतो पेशन्स आहेत, कधी कधी खूप रागवतो. त्याला इंट्युशन खूप चांगले असतात की त्याला अंदाज येत असतो की काय केलं पाहिजे काय नाही. आध्यात्मिक थोडा असतो, थॉटफुल असतो, खूप विचार करत बसतो. पिंक कलरचा ओरा जर बघितला तर थोडी प्रेमळ व्यक्ती असतो,
कंपॅशनेट व्यक्ती असतो, रोमॅन्टिक असतो, प्रेमळ असतो, ज्याला रोमॅन्स करायला आवडतो, आयडियालिस्टिक आयडिया येतात त्याच्याकडं आणि एक हिलर चांगला बनू शकतो. परंतु पिंक कलर असल्यामुळं हो किती बी जणींवर प्रेम करेल, किती बी जणांवर प्रेम करेल आणि नकारात्मकता जर असेल तर हो सेक्सच्या आहारी जातो. ग्रीन कलर असेल तर लव्हिंग, कंपॅशनेट, सोशल नेटवर्क चांगलं असेल, त्याचं नर्चरिंग चांगलं होणार कुठल्याही कामाचं. चेंज होणार, चेंज करायची वृत्ती असते, मन स्थिर राहणार नाही, चंचल राहतो, तरी यामध्ये पॉझिटिव्ह असते. इंडिगो कलरचं बघितलं तर आध्यात्मिक असतो, एम्पॅथेटिक असतो, इंट्युटिव्ह म्हणजे त्याची समजदारी चांगली असते, इंडिपेंडंट असतो आणि त्याला काय करायचं काय नाही कळतं. नकारात्मकता असेल तर ह्याचं आज्ञाचक्र काम करत नाही. तो सारखा दुसऱ्यावरती अवलंबून असतो, मी काय करू विचारत बसतो. आणि भूतबाधा वगैरे असेल तर डोकं बनबन करतं, डोकं दुखतं अर्ध्याशीशी. पर्पल कलर असा थोडासा आध्यात्मिक असतो, रहस्यमय व्यक्ती असतो, त्याच्याविषयी ओळखता येत नाही कुणाला. इंटेन्शन त्याला असतं थोडंसं काय नाही काय करायचं आणि पण त्याला अंदाज घेत राहतो आणि सेन्सिटिव्ह असतो. काय म्हणलं की रडायला लागला, काय म्हणलं की हसायला लागला, काय म्हणलं की काय बी, म्हणजे त्याला तारतम्य राहत नाही. ऑरेंज कलर असेल, ऑरेंज तर डायनामिक चांगला व्यक्ती असतो, डेअरिंग बाज, त्याला काहीतरी नवीन करावं वाटतं, बुद्धी चालवतो, क्रिएटिव्ह म्हणजे सायंटिस्ट सारखा व्यक्ती असतो, सेन्शुअल असतो आणि डिटरमाइंड असतो आणि लिवली एकट्याला राहावं वाटतं, कुणाच्या आज्यात मध्यात नको म्हणतो आणि एवढा पॉझिटिव्ह बी नसतो आणि खूप निगेटिव्ह बी नाही, मध्यम. ब्लॅक कलरचा ओरा असेल तर निगेटिव्ह असतो, सगळे इमोशन निगेटिव्ह असतात, रडत पडत असतो, दिसला की त्याला गारणं सांगणार, चॅलेंज येत असतात त्याच्या जीवनामध्ये, सुखी जीवन नसतं. गोल्डन ओरा असेल तर स्पिरिच्युअल लाईफ चांगली असते, इनलाइटेड पर्यंत जाऊ शकतं, अध्यात्म चांगलं बसते, सेल्फ डिसिप्लिन स्वतःच एक शिस्त असते त्याला आणि इंट्युशन पॉवर चांगली असते. व्हाईटचा ओरा असेल तर प्युअरी म्हणजे तो एकदम ओपन हार्ट माणूस असतो, खूप मजेदार, सगळ्यांना मदत करणारा, आनंदी, कोणाच्या मनात कोणाच्या बद्दल शंका नसते, स्पिरिच्युअल असतो खूप चांगला आणि मोकळ्या मनाचा असतो व्यक्ती. रेनबो कलर दिसले तुम्हाला एकदम तर भरकटलेला व्यक्ती असतो, आध्यात्मिक बी असतो त्यात, म्हणजे ऍक्सेप्ट करतो, कधी कधी ऍक्सेप्ट नाही बी करत, ओपन मन असतं त्याचं आणि शांतता त्याला प्रिय असते. व त्याला कसली शांतता प्रिय असते, मशान शांतता आणि एक आनंदीय शांतता म्हणतात, ते सांगू शकत नाही. म्हणजे तुम्ही ओराचं जर बघायला गेला तर ओराचं असं अनेक कलर असतात, त्याचं मिनिंग असतात, तुमचा ओरा कसा दिसतोय त्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. चोवीस अंगांचे उपचार ओरात समजलं तुम्हाला सगळ्यांना, काळजी काय? मी तुम्हाला पीडीएफ दाखवणार आहे, 24 अंगांचे उपचार कसे करायचे त्याची माहिती. बघा मी सांगितलं की 24 ते 26 अंगांचे आपल्याला उपचार करायचे असतात, ही पीडीएफ आहे. आपलं डोळ्यावरती असा पिरॅमिड, रेकीला एकदा कॉल करायचा, रेकी ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. त्यानंतर म्हणायचं हे रेकी ऊर्जा माझ्या डोळ्याला ऊर्जावान कर, सकारात्मक ऊर्जा डोळ्यामध्ये भर आणि डोळ्याचे सगळे त्रास दूर होऊन दे. डोळ्यावरती 5 मिनिट हात ठेवायचा. त्याचप्रमाणे कानाकडे यायचं, कानावरती 5 मिनिट पिरॅमिड सारखा हात ठेवायचा, कानशिलावरती हात ठेवायचा, गाल निम्मेनकर डोकं, आपलं आज्ञाचक्र हिल करायचं, असं ते पीडीएफ देणार आहे तुम्हाला ग्रुपमध्ये. डोक्याचा मागचा भागाला हिल करायचं, थायमस थायरॉइड ग्रंथीला हिल करायचं, घसा असेल, अनाहत चक्र असेल, प्रत्येक चक्रावरती हात कसा ठेवायचा, त्याची पोझिशन काय असेल ती दिली तशीच ठेवायची चित्राप्रमाणे. मणिपूर चक्र, फुफ्फुसाला कसं हिल करायचं, यकृत असेल, इथं स्वादुपिंड असेल, ओटीपोटी असेल, मूलाधार चक्र असेल, ह्या सगळ्यांना कसं हिल करायचं, गुडघे, पोटऱ्या, या सगळे भाग जे दिले तुम्हाला कसं हिल करायचं, हे प्रत्येक भागाला तुम्हाला हिल करायचंय 23 ते 26 अंगाला, लक्षात. आणि हिल करताना नेहमी लक्षात ठेवायचंय कृतज्ञतेचा भाव असणं गरजेचं आहे, की हे रेकी ऊर्जा या रेकी साधकाच्या शरीरामध्ये प्रवाहित हो, कारण 24 अंगांचा किंवा 23 अंगांचा उपचार करायचा आहे, त्यास मला मदत कर, माझ्या शरीरातील रेकी ऊर्जा सगळी नकारात्मकता घालव, सकारात्मक ऊर्जा भर आणि माझं शरीर सुदृढ कर, बलाढ्य कर, सगळी नकारात्मक ऊर्जा नष्ट कर, चक्र बॅलन्स कर म्हणायचं. मी तुला रेकी ऊर्जा धन्यवाद आहे, धन्यवाद बोलतो डॉक्टर मिकाऊ सर, धन्यवाद बोलतो आणि उपस्थित राहून मला मदत करा, माझ्या अडचणी सोडवा
आणि रेकी हिलिंग घ्यायला सुरुवात घ्यायची 23-26 अंगांची. हे जर डेली केलं तर तुमची हेल्थ असे एकदम रेसच्या घोड्यासारखं तुम्ही पळायला लागताल. ही अवस्था होतील तुमची, चांगलं आयुष्य येईल हेल्थ रिलेटेड. म्हणून हा ग्रुपमध्ये येणार आहे लोकांनी पण नका काळजी करू. ही पीडीएफ तुम्ही पाहिल्यानंतर पीडीएफ मधलं बघून किंवा व्हिडिओ दिली मी तो व्हिडिओ बघून तुम्हाला हिलिंग करायचं. ठीक आहे. आता तेच पॉइंट काय हिल करायचं बघा. प्रत्येक पॉइंटला बघा, आता हिलिंग देऊन झालं इथं येतं शेवटचा पॉइंट. हिलिंग देऊन झालं की म्हणायचं धन्यवाद रेकी ऊर्जा डॉक्टर मिकाव सर, स्वतःचं नाव घ्यायचं धन्यवाद आणि पुढं बंद करायचं. 1 तास जातो. आता हे हिलिंग करायचं रोजचं 1 तास द्यायचा असतो कंटिन्यू. पण दिवसातलं सकाळी 20 मिनिट केला, दुपारी 20 मिनिट, संध्याकाळी 20 मिनिट किंवा संध्याकाळी 30 मिनिट, 12 पाटला आणि संध्याकाळी 12 राहिलेल्या पाटला असे 20 मिनिट दिली तरी चालतं. म्हणजे असं काय नाही की तुम्ही एकाच तासात आता काम असेल काय असेल की एकदा होतंय नाही होतंय प्रश्न पडतो. तर सकाळी 12 अंगांना द्या, संध्याकाळी 12 अंगांना द्या, 24 अंगांचे उपचार होऊन जातात. काय म्हणजे अर्धा तास दिला तरी दिवसात अर्धी बॉडी सकाळी, अर्धी बॉडी वेळ मिळेल तेव्हा संध्याकाळी. हे फिक्स जर ठेवला किंवा एका तासात तुम्ही उपचार केले दररोज उठून सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कधी बी दिवसात 24 तासात तरी चालतं. असं काही नाही सकाळीच करावं, कधी बी करा. मग तुम्हाला त्याचा फायदा होतो. एक साधना असते, 21 दिवस करायचं असतं. 24-23 अंगांचं कळलं. किती? 21 दिवस. ही एक साधना तुम्हाला सुरू करायची आजपासून किंवा उद्यापासून. आपण इथं का हील करतो त्याची माहिती. डोळ्यांचा विकार, पिनियल ग्रंथी, सायनस या समस्या, मायग्रेन, डोकंदुखी, अर्धांगवायू तक्रारी, ताप, हिरड्या वगैरे हे प्रॉब्लेम दूर होतात. म्हणजे प्रत्येक चक्रावरती आपण काय हील करतोय त्याचं तुम्हाला समजतंय का? त्याचं मिनिंग आहे काहीतरी आणि ह्या मिनिंग पाय आपण सगळं करतोय. म्हणून जे काय लिहिलंय इथं ते वाचायचं की आपण काय, ह्याचा फायदा काय, त्याचा फायदा काय, कुठं रेकी देतोय, त्याने काय होणार आहे, हे सगळं दिलंय आम्ही इथं माहिती तुम्हाला मराठीमध्ये. फक्त वाचायची करायची. तुम्हाला जेव्हा फायदा कळेल तेव्हा तुम्ही चांगलं करणार. आणि युट्यूबला काही व्हिडिओ टाकला होता, किती कमेंट आल्या तुमच्या बघितल्या का तुम्ही? कुठेतरी कृतज्ञतेचा भाव असावा लागतो आपल्यात. तर ह्या रेकीचा एक तरी नियम फॉलो करण्याची ताकद रेकीचे 5 नियम आहेत. मी सांगितले, खरं बोला, खोटं बोलू नका, प्रामाणिक राहा, इमानदार राहा, प्राणी मात्रांवर दया प्रेम करा, क्रोध करू नका, चिंता करू नका. आपल्याकडे सगळं चालू आहे, एक बी नियम फॉलो होत नाही. ठीक आहे. तर थोडस आपण माणूस म्हणून ज्याचा खातोय, ज्याच्या घराचं आपण वासव न मोजता आपण त्याला चांगलं म्हणण्याचं काम करावं, सहकार्य करावं. आलं लक्षात? ही सगळ्या पार्टला काय हिलिंग देतो, त्याने काय निर्माण होतात आपल्यात, काय चेंज होतात ती माहिती आहे. त्याचबरोबर ही सगळं झाल्यावरती आपल्या बॉडीची रचना जी तुम्हाला दाखवली होती त्या बॉडीच्या रचनेनुसार हे सगळी माहिती आहे. आता कृतज्ञतेचा भाव का करतो, काय नाही करतो याची बघा. आपल्या पोटामध्ये काय भीतीपासून घोटा जर हील केला तर भीतीपासून मुक्तता मिळते आणि मानसिक समर्थन होतं, ध्येय प्राप्त होतं. आपले ब्रेस्ट हील केले तर गलगुंड, मायग्रेन, डोकेदुखी यावर आराम मिळतो. महिलांसाठी मायग्रेन कमी होतो. कानाला हील करत तर कानाच्या समस्या, डोकेदुखी, चक्कर येणे, तणाव कमी होतो. मानसिक ओझं कमी होतं. गुडघे हील केलं तर तणाव मुक्त वाटतं आणि साधे दुखी थांबते. गुडघं दुखत नाही आणि दडपलेल्या भावना मोकळ्या होतात. मनगाट जर हील केले तर मनाच्या ओझ्यापासून मुक्तता मिळते. महिलांच्या समस्यावर सकारात्मक परिणाम मिळतो. म्हणून याला सगळ्याला हील करायचंय आणि एवढं सगळं पिक्चर सहित दिलंय तुम्हाला शी माहिती. आता ही रेकीची 5 तत्वे आता वरती सांगायची असतात पण आता ती खाली आम्ही ठेवलं म्हणून सांगतोय. केवळ आजच्या पुरता मी थँकफुल, कृतज्ञता भावना बाळ दररोज असं म्हणायचं. आज मी थँक्यू बोलणार, सगळ्यांना थँक्यू राहणार. दररोज असं म्हणायचं. मी आज चिंता करणार नाही, मी चिंता करणार नाही. दररोज म्हणायचं, अफर्मेशन द्यायचं. मी आज रागवणार नाही, मी आज क्रोध करणार नाही, क्रोध करणार नाही, क्रोध करणार नाही. कारण ह्याचा संबंध आरोग्याशी आहे. मनाच्या आरोग्याचे आहे, शरीराच्या आरोग्याशी आहे. तुम्ही राग केला तर डिसिजन फेल जाणार, आजारी पडणार, कॉन्फिडन्स जाणार, चिडचिड वाढणार, अनेक गोष्टी निर्माण होतात. स्वतःशी प्रामाणिकपणे राहील रोज आपण दुसऱ्याला सगळ्याला म्हणतो मी कामाशी प्रामाणिक आहे, ऑफिसशी प्रामाणिक आहे, पण आपण आपल्याशी प्रामाणिक नसतो. आणि सगळ्या सजीव प्राणी मात्रांबद्दल प्रेम आदराची भावना निर्माण करीन, बाळगीन.
कुठलं प्राणी दिसाल, कुत्रं मांजराला रेकी द्यायची, झाडाला रेकी द्यायची. त्याने काय होतं, तुमची ऊर्जा वाढते आणि तुमचं कर्मही चांगलं होतं. वेळ मिळेल तसं करायचं असतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी रेकीची दिलेल्या आहेत. तर रे म्हणजे वैश्विक ऊर्जा, की म्हणजे चैतन्य चेतना म्हणलेलं आहे आपण. ही जी माहिती सगळी तुम्हाला दिलेली आहे. रे वरतीच माहिती सांगून टाकली, त्यामुळे याचं काय जास्त हे नाहीये. बघा, रेकी काय करते, मानवी शरीरामध्ये सहस्त्रार चक्रातून येते. मी कसं सांगितलं होतं तेच. आज्ञा चक्र, विशुद्धी चक्र, अनाहत चक्रातून हातामध्ये पोचते आणि मग आपण दुसऱ्याला मदत करतो. म्हणजे आपल्यामध्ये शारीरिक, भावनिक, मानसिक लेवलवरती, आध्यात्मिक लेवलवरती रेकी आपल्या चेतना वरती नेते. आपल्या शरीरात पोचते आणि आतमध्ये ज्या ग्रंथी आहेत, अंतर्ग्रंथी, त्यांना कार्यरत करते आणि त्यांचे स्त्राव चालू करते. समतोल ठेवते, निरोगी ठेवते. रेकी नेहमी स्वीकारली जाते. जबरदस्ती कुणाला देऊ शकत नाही किंवा जात नाही रेकी. समोरच्या माणसाची इच्छा लागते अशी काय हिलिंग द्यायला लागला आजारी असल्या. म्हणून रेकी आपली काम करते. रेकीचे वैशिष्ट्य असते की रेकीला स्वतःच्या इंटेलिजन्स बुद्धी आहे. आपल्या श्रद्धा, भावनांच्या इच्छा आहे तसं ते असतं. रेकीला कुठला धर्म नाही, पंथ नाही. रेकीस कुणी शिकू शकतं. रेकी म्हणजे आईसारखी असते. रेकी सजीव, निर्जीव सगळ्यांना, मोबाईलला बी दिली जाते पुढं सेकंड लेवलमध्ये. म्हणजे आधी सगळ्यांना दिली जाते आणि विश्वव्यापी ऊर्जा आहे. आपल्या शरीरामध्ये जे पार्ट असतात त्यांना काय हील केलं जातं, हे पॉइंट आहेत, चक्रांचे पॉइंट तुम्हाला सांगतो. आणि हे पॉइंट हील केले की सगळी नकारात्मकता निघते. आणि पाणी आणि वॉटर चार्ज करणं, केस गळणं, तुम्हाला काल शिकवलेलं, चेहरा सुंदर दिसावा यासाठी रेकीमध्ये काय काय अफर्मेशन असतात, द्यायचे असतात. डोक्यावर हात ठेवायचं आणि म्हणायचं, मी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने स्वस्थ आहे, अधिकाधिक चांगलं आरोग्य आहे, माझी प्रतिकारशक्ती वाढत आहे, मी आरोग्यदायी होत आहे, माझी जीवनशैली, व्यायाम चांगला आहे. असं तुम्ही अफर्मेशन द्यायचे असतात दररोज. आरोग्यासंबंधित असे आरोग्य अफर्मेशन द्या. त्याचप्रमाणे हिलही झाल्यात आरोग्याचे अफर्मेशन, काय गरज नाही. प्रेमाच्या संबंधी अफर्मेशन आहेत, जे आवडेल ते घ्या तुम्ही. माझं म्हणायचं, माझे सर्वांशी नातेसंबंध प्रेमळ होत आहेत. माझी पत्नी, बायको असतील किंवा सहकारी असतील, बॉस असेल, सगळ्यांशी प्रेमाचं नातं होत आहे. माझ्यावरती सगळे विश्वास ठेवत आहेत आणि मला तेवढंच रिस्पेक्ट देत आहेत. अशी नात्याचं असतं. नात्यात सकारात्मक बदल घडवण्यासाठी रेकी घेता घेता हे अफर्मेशन द्यायचे असतात तुम्हाला मित्रांनो. आणि तुम्ही जेवढे हे अफर्मेशन द्याल तेवढा तुमचा हिलिंगलाही फायदा होतो. व्यक्तिमत्व विकासासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने, समृद्धीने आहे. आनंद म्हणजे खुश आहे. समृद्धीमध्ये पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर्य सगळंच आहे तुमच्याकडे, असं होतं. ऑटोमॅटिक येतं. मग असे सकारात्मक तुम्ही काही द्या. रेकीने पैसा आणि व्यापारासाठी स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने दररोज मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होत आहे. माझ्याकडे सर्व बाजूनी, सर्व दिशांनी खूप सारा पैसा येतोय. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने माझी समृद्ध प्रचुरता सहजपणे माझ्या जीवनात प्रवेश करत आहे. स्वयं भगवान त्रिविक्रमाच्या कृपेने इच्छित प्रत्येक गोष्ट आनंदाने प्राप्त करत आहे. अशी अफर्मेशन द्यायची असतात. आणखी जे तुम्हाला आवडेल ते तुमची ह्यातली कुठली बी ज्ञान दररोज एक एक सगळ्यातलं म्हणा. तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि त्यात बदल होतात. आता बघा, आपलं शरीर आहे म्हणजे काय एक गोष्ट आहे का शरीरात? अनेक गोष्टी आहेत. तुम्ही जर बघायला गेला शरीरामध्ये, तर आपले शरीर जे बघतो त्यामध्ये अनेक अनेक गोष्टींचा साठा आहे. आणि जर आपलं शरीर चांगलं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये काही करू शकतो. मग शरीराला जर चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला रेकी हिलिंग देणं गरजेचं आहे. जेवढं आपण चांगलं हिलिंग देतो तेवढा आपल्याला फायदा होत असतो. आपण जे खातोय पितोय त्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या बॉडीवरती, आपल्यावरती परिणाम होत असतो. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं गेलं, मी एक तुम्हाला व्हिडिओ प्ले करत आहे. हे आपलं शरीर असतं बघा. प्रत्येक गोष्ट खाता तुम्ही अफर्मेशन काय देता, काय करता यावरती डिपेंड आहे. जेव्हा हे आपल्या शरीरामध्ये अन्न जातं त्या ऊर्जेच्या स्वरूपात आपली ऊर्जा वाढत असते. आपल्या जीवनामध्ये, नात्यांमध्ये, प्रेमामध्ये भर पडत असते. तुम्ही चुकीचं अन्न खाल्लं तर ते कसं जातं तुमच्या शरीरामध्ये. आता चांगलं अन्न खाल्लं तर तुम्हाला काय होतं, म्हणजे नुसतं चुकीचं खाल्लं तर ते खाणं टॉयलेटला जाणं, त्याचं काही शरीराला मिळत नाही. पण हे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये अन्न प्रवेश करत असतं
तर तुमच्या आपल्या शरीरामध्ये काय इंटेस्टाईन असते, त्यानं कसं कसं जातं, कुठून कुठून कसं येतं, ह्याची खूप मोठी प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर आपण टॉयलेट बाथरूमला जात असतो. मग त्यातलं किती घटक आपल्याला मिळतात, त्याचं रक्त किती मिळतं, काय मिळतं इम्पॉर्टंट. आणि आपली जी लाळ पडते ही खूप इम्पॉर्टंट असते आपल्या शरीरासाठी. त्या अन्नात उतरणं गरजेचं असतं. जेव्हा जेव्हा आपण खात असतो, चावत असतो, त्यावेळी जास्तीत जास्त घात चावावेत असा याचा नियम असतो. पण आपण ते करतो का? आपल्या इथून लाळ निघते एक विशेष प्रकारची. ती आपल्या शरीराला खूप गरजेची असते. त्यात आध्यात्मिकता म्हणतो, आपण काय काय म्हणतो ते. तुम्ही जर असे पदार्थ खाल्ले तर पचाय ताप देतात, खाली सरकाय ताप देतात. मैद्याचे पदार्थ खाल्लं, बेकरीचे पदार्थ खाल्लं, त्याचा परिणाम तुमच्या अख्ख्या शरीरावरती होत असतो, चक्रांवरती होतो खाण्यापिण्याचा बी. मग चक्र तुमची अशी बी बिघडतात. लंग्स आपले, स्टमक ह्या सगळ्यावरती कसा परिणाम होतो, आपलं नसतं आणि जीवन कसं बिघडू शकतं हे तुम्हाला समजतंय का? म्हणून अन्न पाणी कसं असतं, हे शरीर आहे नाजूक शरीर आहे आपलं. हे काय कुठं लोखंडाचं शरीर नाही. यात नळ्या आहेत छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या. आणि या छोट्या मोठ्या नळ्यातूनच अन्न पुरवठा होत असतो, श्वास जात असतो, अनेक गोष्टी तुम्ही चांगल्या वाईट खाता त्या पोचतात. जेव्हा तुम्ही अशा काय खाता, असलं बाहेरचं काय पेता, तर त्याचा परिणाम उलटा होत असतो आपल्या शरीरावर. अन्ननलिका असते आणि एक आपली श्वास नलिका असते. ते अन्न बरं बघा दोन्ही एकच असतं, नंतर डायव्हर्ट होतं. हे देवाने कशी भारी सिस्टीम बनवली, पण आपण ठसका लागतो. काय होतं, कधी कधी आपलं अन्न ते श्वासनलिकेत जातं. का लक्ष नसतं, आपण टीव्ही मोबाईल बघत असतो, त्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. जेव्हा आपल्या कार्य सगळं व्यवस्थित कॉन्शियसपणे चालू असतं, रेकी ऊर्जा घेतात, तेव्हा शरीर तुमचं बळकट बनावं लागतं. जे आतडी पोतडी आपली काम करतात ना, ही खूप मोठे आहेत. आणि या आतड्या पोतड्यांमध्ये जर चांगलं खाल्लं पिल्लं तर त्यांना तुम्ही आयुष्य देऊ शकता जास्त. म्हणजे घरात जर तुमचं बाथरूम आहे, दररोज साफसफाई केली तर चांगलं राहील. पण त्याला नाहीच काय बघितलं ते वासच मारेल ना. तसं शरीराचं असतंय. जेवढं चांगला पुरवठा द्याल किंवा चांगलं खायला द्याल आपल्या बॉडीला, तेवढे तर आपल्या शरीराला फायदा होतो. आणि जेवढी रेकी घ्याल, तेवढं शरीरामध्ये बदल होत लागतात. रेकी ऊर्जा काय करते, तुमच्या शरीरामध्ये बदल करते. ज्या आतल्या कोशिका आहेत, आतले घटक आहेत, DNA किंवा हायड्रोक्लिक ऍसिड असतात, HCl वगैरे असतं, यावरती काम करत असते. म्हणजे रेकी काम करत असताना बघा खूप काही घटनात अशा आतडी किती किती आपल्या वेन्स आहे, काय काय गोष्टी आहेत, त्या गोष्टींना चेंज करायला लागते. कसं चेंज होतं? तर रेकी ऊर्जेच्या कृपेने होतं. रेकी ऊर्जा आपण जशी घेईल तसं आपल्यामध्ये बदल होतात. आपल्या चक्रांचे रंग असतील, आपली चक्र असतील, या अशी घटक असतात सगळे. आणि हे घटक आपल्यावरती त्याच पद्धतीने काम करतात. जेव्हा बाहेरचे हल्ले होतात, आपल्या DNA, RNA किंवा आपलं क्राऊन चक्र, आपल्या शरीराच्या ह्याच्यावरती हल्ले केले जातात. आणि या हल्ल्यांना रेकी थांबवत असते. जी छिद्र पडतात ओराने किंवा आपल्या पोटामध्ये 6 किंवा 8 नंतर आपण जे अन्न खातो, ते कोणाचे काय दिलेलं इंटेन्शन टाकून, त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती व्हायला लागतो. आपल्या रक्तामधून किंवा आपल्या अनेक गोष्टीमधून पाणी पुरवठाही होत असतो. तर सगळी यंत्रणा आपली हलून जाते. पॅनक्रिटिक ज्यूस अनेक काही गोष्टी असतात. तुम्ही थंड, गरम घेता. ह्याचा प्रत्येक गोष्टीचा तुमच्या चक्रांवरती परिणाम होतोय. आणि जेवढं तुम्ही चांगलं खाल, प्याल आणि चांगलं बोलाल, शब्द बी अन्नाबरोबर जात असतात. त्यामुळे तुम्ही काय खाता, काय बघताय, काय नाही खात, हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जे ओव्हरामध्ये आतमध्ये जे क्रिया-प्रतिक्रिया येतात चांगल्या, वाईट, ब्लॅक, निगेटिव्ह हे खूप महत्वाचं असतंय. मग रेड सेल असतील किंवा व्हाईट सेल्स असतील, ह्या वाढणं, कमी होणं, प्रत्येक गोष्टीवरती रेकी काम करते. मग कॅन्सरचे विषाणू असो, कोरोनाचे विषाणू असो, कुठले व्हायरल असो, या सगळ्यांवरती रेकी काम करते. मग त्यांना बदलावायचं, त्यांना चेंज करायचं, त्यांच्यामध्ये नॅचरली चेंजेस करायचं काम करते. मग असं वरून चुकीचं खाल्लं, पिल्लं, काय केलं कोणी, तर पोट बिघडतं, अपचन होतं, काय होतं. कारण ही सिस्टीम जी दिसते समोर, ती बिघडून जाते. पोटामध्ये एक हे होते. मग जर ती सिस्टीम नीट करायची असेल, तर रेकीचा आणि अन्न-पाण्याचाही विचार करणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही आहार मोठा बदला तुम्ही. जे काय खाताय, पालाभाज्या खा, जे जे दिलंय ते खाल्ला. तुम्ही कॅडबरी खाता, काय नका बऱ्याच गोष्टी खाता-पिता. त्या शरीराला खूप घातक बी असतात आपल्या. कुरकुरे खाता पोरं तुमची, तर कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग आपल्या शरीरामध्ये जे या कोशिका आहेत किंवा छोट्या-मोठ्या या गोष्टी आपण वरती दिसत नाहीत, यावरती कसा खतरनाक परिणाम होतो. आपले कशा गोष्टी बिघडून जातात. नॉन-व्हेज खाल्लं तर किती तास आपल्याला त्रास होतो. ते पचत नाही अन्न. किती तास तिथंच अडकून पडतं. खाली सरकत नाही. त्याला जिराई जात नाही, सिस्टीम होत नाही. बद्धकोष्ठता, पोटाचे प्रॉब्लेम निर्माण होतात. त्यामुळं आपलं खूप जीवन बिघडायला लागतं. आणि ही जी आपली ह्युमन सिस्टम आहे, नुसती दिसायला आपण ह्युमन दिसतोय, पण यातून खूप आपल्या शरीरावरती इफेक्ट होत असतो. आणि ही जर सिस्टीम 7 चक्रांची नीट ठेवायची असेल, तर रेखीव ऊर्जा प्रत्येक कोशिकामध्ये जाऊन काम करते आणि आपल्यामध्ये बदल घडवते. अशी ब्रह्मांडीय ऊर्जा असून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर उतरवली, तर तुमचं जीवन सुखी समृद्ध होणार.
आलं लक्षात? रेकी ऊर्जाला नेहमी डिस्कनेक्ट करायला शिकायचं. ओरा कसं बघायचं सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवलेल्या आहेत. आता त्याचा तुम्ही वापर करायला शिका आणि आपल्या जीवनात बदल घडवायला शिका. ठीक आहे. या पद्धतीने पहिल्या लेवलमध्ये आपण रेकीचा अनेक प्रकारे वापर करतो. कशासाठी वापर करतो, काय करतो सगळं दिले. एक PDF वगैरे मिळेल त्याचा वापर करा. ट्रेस सगळ्याच गोष्टीतून तुमचे प्रॉब्लेम मधून सुटका मिळेल. पुढे माझ्यासोबत यायचं असेल प्रवासाला तर मी रस्ते खुले केलेत तुमचे 30 तारखेपर्यंत. 1 तारखेला आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत आपल्या पेड क्लासचे आणि तिथून पुढे आपले नेहमीप्रमाणे रेग्युलर क्लास 3 महिने चालू होतील आणि आपला प्रवास आणखीन सुखद आणि आनंददायी आणि मी त्यात असणार आहे. त्यामुळे तुमचं जीवन 100% बदलायचं गॅरंटी देतो. तुमचे कितीही प्रॉब्लेम असू द्या सोडवायची खात्री देतो. गॅरंटी वॉरंटी देणारी इथं त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी फक्त आहे आणि आपण इथं गॅरंटी वॉरंटी सहित सगळं करतो. आपल्याकडे धावपळ चालत नाही, पळापळ चालत नाही. रिझल्ट बेस्ड काम केलं जातं. आजपर्यंत आपण खूप सारे रिझल्ट दिलेत का तुम्ही जर जाऊन बघितलं YouTubeला तर खूप लोकांचे अनुभव शेअर केलेत. काही अनुभव आपल्याला व्हिडिओ टाकता येत नाही. समाजाच्या किंवा काही गोष्टी असतात पेशंटच्या त्याप्रमाणे किंवा त्या व्यक्तीच्या ह्याच्याप्रमाणे अशा अनेक गोष्टीत कार्य करत आपण पुढे चाललोय. असंच बनून रात्री विक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी सोबत आणि आपण आपला प्रवास चालू ठेवा. आता कोणाचे काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील तर विचारू शकता.